ज्ञानी, मैं राजकुमार बोल रहा हूं। तो ज्ञानी ध्यान से सुनो, जहां आग होती है वहां तो धुआं जरूर निकलता है। तर मी तेच बोलतोय निळू बोल्या तुम्हाला, बघत राहा पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे धनंजय अस्त्र, धनंजय अस्त्र, शास्त्री शस्त्र, देवेंद्र भाऊ आणि अजितदादा त्रस्त। धनंजय मुंडेंनी जो अस्त्र काढलेलं मित्रांनो, त्या अस्त्रानं घायल जर कोण झालं तर हे सरकार घायल झालेलं आहे। आणि साधू संत महंत समाज हा माझ्या पाठीशी आहे हे ठामपणे सांगण्याचं काम धनंजय मुंडे सारख्या चतुर राजकारण्यांनी हे केलेलं। मी धनंजय मुंडेला चतुर राजकारणी म्हणतो, अत्यंत हुशार, बुद्धिमान, वक्तृत्व शैली अत्यंत सुंदर, बुद्धिमत्ता तेवढीच प्रगल्भ। आणि त्यांनी बघितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस चेंडू टाकतायत अजितदादांकडे, अजितदादा टाकतायत देवेंद्र फडणवीसांकडे, दोघं मिळून टाकतायत केंद्राकडं। याच्यातून काय काय होणार आहे, दबाव वाढतोय। आणि अख्ख्या 14 करोड महाराष्ट्रातल्या जनतेला एकच प्रश्न, अरे तुम्हाला काय दुसरे प्रश्न नाहीत का मित्रांनो? एकच प्रश्न की धनंजय मुंडे राजीनामा देणार का? अरे त्यांच्या राजीनामा देण्यानं काय फरक पडणार आहे? त्यांच्या राजीनामा देण्यानं शास्त्रीजी, महंतजी कोणावर परिणाम होणार आहे? समाज आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, माझ्या व्हिडिओच्या कमेंट्स पहा मित्रांनो, या महाराष्ट्रामधल्या कोट्यावधी जनतेच्या काय भावना आहेत। आणि जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, ही जी म्हण आहे की महनजी एक शब्द गेला की भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, भक्कमपणे उभा आहे। हा शब्द कुठेतरी महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेच्या मनात एखाद्या बाणासारखा रुजलेला आहे। मांजर किती जरी डोळे झाकून दूध पित असलं तरी अख्खं जग त्याच्याकडे बघत असतं। संतांचं काम उपदेश करणे, संतांचं काम समाज प्रबोधन करणे, संतांचं काम जातीय सलोखा राखणे, संतांचं काम आलेल्या प्रत्येक भाविकाला आशीर्वाद देणे, त्याला पुण्यकर्माची फळं सांगणे, पापकर्माची फळं सांगणे आणि त्याच्यातून त्याची आत्मिक शुद्धी आणि मनशांती करून त्याला त्याच्या पुढच्या सुखी जीवनाचा मार्ग दाखवणे हे काम संतांचं आहे। मग संतात जर राजकारणी घुसला, आज बीड जिल्ह्यातले अनेक लोक अंतर्गत कुजबुजत आहेत की पंकजा मुंडेंच्या पराभवाला कोण जबाबदार आहे? पंकजा मुंडेंचा पराभव काय एवढा सहज झाला? काय म्हणजे आपण म्हणतो साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। आता आम्हाला काय एवढं अध्यात्मातलं एवढं नॉलेज नाहीये आणि तेवढ्या साधू संतांसारखं श्रेष्ठ तत्वज्ञान देण्या इतकंही आमचं एवढं प्रगल्भ ज्ञानी वगैरे हा सगळा प्रकार नाहीये मित्रांनो। पण जे काही सरळ सरळ दिसलं की इथं कुठंतरी
धनंजय मुंडेंनी एक अस्त्र बाहेर काढलेलं आहे आणि त्या अस्त्रानं घायल जर कोण झाला असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेले आहेत का असं वाटायला लागले. आणि कदाचित हेच अस्त्र लागू पडून त्यांना त्यांचं मंत्रिपद वाचवेल का. आजचा माझा कमेंट्स मध्ये तुम्हाला सवाल आहे मित्रांनो. माझ्या कमेंट्स मध्ये मला तुमचं उत्तर पाहिजे मित्रांनो, की धनंजय मुंडेनं काढलेलं अस्त्र, शास्त्री नावाचं शस्त्र आणि देवेंद्रजी आणि अजितदादा झाले त्रस्त, हे खरं आहे का. खरंच धनंजय मुंडेंच्या राजडब्यानं प्रश्न सुटणार आहे का. खरंच बीड जिल्ह्यातला क्राईम कमी होणार आहे का. आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य आहे का नाही ह्याचं उत्तर मला तुमच्या कमेंट्स मधून पाहिजे मित्रांनो. कारण आम्ही तुम्हाला सर्वप्रथम एक खुलासा करू इच्छितो की आमचं रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल कोणत्या जातीच्या विरोधात नाही, कोणत्या धर्माच्या विरोधात नाही, कोणत्या समाजाच्या विरोधात नाही, कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही, कोणत्या नेत्याच्या विरोधात नाही, कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही, तर आमचं चॅनल आहे प्रवृत्तीच्या विरोधातलं चॅनल. दुष्ट प्रवृत्ती, भ्रष्टाचार, गुंडगिरी, आतंकवाद, स्वैराचार याच्या विरोधात लढण्यासारखं हे आमचं एक पवित्र, आम्ही मुद्दामून आमचं चॅनल आम्ही खुलासा करू इच्छितो की मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये ना जातीभेद आहे, ना वर्णभेद आहे, ना लिंगभेद आहे, ना समाजभेद आहे, ना व्यक्तिभेद आहे. आणि कोणत्याही समाजावर टीका करण्याचा आम्हालाही कोणता अधिकार नाही. फक्त आम्हाला एक असं वाटतं की कालपासून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जे ढवळून निघालेलं आहे, ते धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्रींची घेतलेली भेट, आणि भेट घेण्यात काहीही वावगं नाही. संकट समयी देवाची आठवण येते. डॉक्टर ऑपरेशन करताना सुद्धा सांगतात की शेवटी देवावर भरोसा ठेवा. जावा बाहेर, गणपतीची मूर्ती आहे त्याची पूजा करा, किंवा तुमचा कोणता देव आहे त्याचं स्मरण करा. शेवटी डॉक्टर सुद्धा म्हणतात की आता आमच्या हातात नाही, परमेश्वराच्या हातात आहे. शेवटी परमेश्वर आहे कुठे. आणि हा परमेश्वर जर आपण कुठे शोधतो मित्रांनो, तर संतांच्या अंतर्मनात आपण परमेश्वर शोधतो. कारण आपण आपल्या मनाचा जिवंत परमेश्वर आपल्या समोर जर कोण असेल तर ते संत महात्मा आहे, वाङ्मय आहे, रामायण आहे, भगवद्गीता आहे, गीता उपदेश आहे, वारकरी संप्रदाय आहे, श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहेत, पुराण पठण आहे, बायबल आहे. आणि म्हणूनच आपल्या देशाला एक विशिष्ट संस्कृती म्हणून स्थान मिळालेलं आहे या जगामध्ये. एक चांगली संस्कृती, एक आध्यात्मिक संस्कृती, संस्कार हे आपल्या भारत देशाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र अजूनही विवाह संस्था, नवरा बायको, वडील मुलगा, आजी आजोबा, हे जे नाते आज टिकून आहेत हे फक्त ह्या धार्मिक संस्कारामुळे टिकून आहेत आपल्या या समाजामध्ये. आणि म्हणून संतांना एक विशेष स्थान आहे, संतांना एक विशेष महत्व आहे. म्हणून आपण संतांच्या चरणी लीन होतो. आणि याच भगवान गडाच्या पायथ्याशी आज हजारो समाज, लाखो म्हणा लाखो करोडो समाज लीन होतो. एक अनुष्ठान, एक अध्यात्म, एक मनामध्ये हृदयामध्ये एक विशेष स्थान या गडांना असतं. आणि प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक माणसाला आपापल्या धर्माबद्दल अभिमान असणं याच्यात कोणतंही दुमत असण्याचं कोणतंही कारण नाही मित्रांनो. आणि म्हणून आमचं एकच सांगणं आहे की जे काही क्राईम झाला, जी काही खून्स पडले बीड जिल्ह्यामध्ये, यामधली यादी माझ्या समोर आली मित्रांनो. संगीत डिगोळे परळी, काकासाहेब गर्जे परळी, महादेव मुंडे परळी, बापू आंधळे परळी,
बंडू मुंडे परळी, आता हे झाले की जे आज हयात नाही आहेत. त्याचबरोबर इथं हल्ल्याचे प्रकार भरपूर आहेत. त्या हल्ल्याचे प्रकार, हल्ल्याची यादी सुद्धा आहे. महादेव गित्ते परळी, सहदेव सातभाई परळी, राजाभाऊ नेहरकर परळी, शिवराज बांगर बीड, बबन गीते परळी, रामकृष्ण बांगर, विजयसिंह बांगर, करुणा मुंडे परळी, प्रकाश मुंडे नाथरा परळी, राजाभाऊ फड परळी. ही हल्ल्याची यादी आहे. आणि हे रेकॉर्डवरचे आहेत. असे अनधिकृत हल्ले किती आहेत ते कोणालाच माहित नाही. या सर्वांनी नामदेव शास्त्रीची भेट घ्यायला पाहिजे. ज्यांच्या घरातले माणसं त्यांनी गमावलेले आहेत. इथं पुन्हा पुन्हा समाज आला. तर आता मला सांगा, याच्यातले मॅक्झिमम समाज हा वंजारी समाजाचा. यांचे खुनं पडले ते वंजारी आहेत. अन्याय झालाय तो वंजारी समाजाला झालेला आहे. काल मला शेकडो माझ्या वंजारी समाजाच्या मित्रांचे फोन आले, दादा तुम्ही समाजाचं काय घेऊन बसा. इथं समाज हा व्यक्ती विषयच नाहीये की हा मराठा समाज, तो समाज, संतोष देशमुख मराठा आहे म्हणून एवढं आंदोलन झालं असं नाहीये. फक्त हे आजपर्यंत दाबण्यात आलं. फक्त संतोष देशमुखचा निर्गुण हत्या झाली म्हणून हे सगळं बाहेर पडलं. म्हणून महादेव मुंडे आता माहीत झालेले आहेत. आता ह्याची सगळी यादी एवढी मोठी मी तुमच्या समोर दाखवली मित्रांनो. ही यादी आहे या सर्व परिवारांचं समुपदेशन नामदेव शास्त्रींनी करावं. एक मेळावा घ्यावा आणि या सर्वांना विनंती करावी की ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार आणि क्राईम झालेला आहे अशा सर्व लोकांनी, विशेष करून वंजारी समाज, खरं तर समाजाचा विशेष ठेवायला नाही पाहिजे, पण त्यांनी इथं जे काही समाज माझ्या पाठीशी आहे दाखवण्याचं जे अस्त्र धनंजय मुंडेने बाहेर काढलंय शास्त्री शस्त्राच्या माध्यमातून, आणि त्यामुळेच सरकार त्रस्त झालंय काय असं आता सर्वसामान्य माणसाला वाटायला लागले मित्रांनो. आणि म्हणून ह्या मेळावा घ्यावा आणि ह्या सगळ्यांना समुपदेशन करावं. महादेव मुंडेंच्या लेकरांच्या सुद्धा शिक्षणाची जबाबदारी नामदेव शास्त्रींनी घ्यावी. वंजारी समाजात जेवढे काही खून झाले, जेवढे काही लोकांची घरातली तरुण मुलं गेलीत, माणसं गेलीत, त्यांच्या सुद्धा घरातल्यांना एक महंत म्हणून, एक शास्त्री म्हणून, एक त्या समाजाचा मी प्रतिनिधी म्हणून त्यांनी या सुद्धा कुटुंबांना मदत करायला पाहिजे. आणि सर्व कुटुंबांनी त्यांची जाऊन भेट घेतली पाहिजे. त्यांची वेळ घेऊन तुम्ही जा मित्रांनो आणि त्यांना भेटा, तुमची गाराणी सांगा. आणि नंतर शास्त्री आपण शांत अंतर मनाला आपल्या विचारा की आता मी बोललेलं वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे. कारण आम्ही कधी कुणी म्हणलेलं नाही की धनंजय मुंडे गुन्हेगार आहेत, कधी नाही म्हणलं. किंवा या हत्येमध्ये धनंजय मुंडेचा हात आहे असं कोणत्याही वृत्तपत्रांना आणि कोणत्याही चॅनलनं, कोणत्या युट्यूब चॅनलनं कधीही म्हणलेलं नाही याच्यात धनंजय मुंडे दोषी आहेत. सुरेश दस वारंवार सांगतात की मी राजीनामा मागतोय कुठं, आम्ही फक्त न्याय मागतोय. फक्त या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी अध्यात्म, संत, समाज, गुरु, मग या न्याय व्यवस्थेचा, या संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून, ती घटना लिहून ठेवली आहे, याचा काय अर्थ आहे का यापुढे न्यायदानाचं काम संत महंत करणार या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एखाद्याला निर्दोषत्व सिद्ध, एखाद्याला पवित्र शुद्ध करून पाठवणे. बघता तू किती पाप कर, ये माझ्याकडं, एक दिवस 5 स्टार मुक्काम कर, सकाळी शुद्ध, चलो जाओ, फिर क्राईम करायला मोकळे. म्हणून हे राजकारण, संत, अध्यात्म, तुम्ही बघा या साधू संतांकडे जी गर्दी असते ही राजकारणी लोकांची असते. कारण या लोकांच्या अंतर्मनामध्ये एक भीती असते की अरे भाई मी जे करतोय ते त्यांच्या सुद्धा मनाला पटत नसतं, पण हे त्यागी मूर्ती आहेत. कारण यांचे त्याग सुद्धा काल म्हणताना सांगितले की फार त्यागी माणसं असतात म्हणे हे राजकारणातले संत. आता ह्या नेते लोकांना संत म्हणायची पाळी आली आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना. त्यांचा त्याग काय सांगायचं तुम्हाला. कुटुंबापासून बरेच दिवस दूर राहतात. काही आता काही गोष्टी तर कमरेच्या खालच्या त्या बोलता सुद्धा येत नाहीत आम्हाला. मित्रांनो,
सौ चिव्वे खा के बिल्ली हचको चली, मी नाही त्यातली कडी लावातली. त्याग, त्या त्यागाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला चिरड निर्माण झाली की म्हणजे राजकारणी लोक त्यागी असतात. राजकारणी लोक बिलकुल भ्रष्टाचार करत नाही. राजकारणी लोक कधीही कोणत्या महिलेकडे वाकड्या नजरेने बघत नाहीत, बिलकुल नाही बघत. अगदी साधू संत घरातल्या भाकरी बांधून ते मंत्रालयात येतात आणि जुहूच्या चौपाटीवर बसून, गेटवे ऑफ इंडियाच्या चौपाटीवर बसून त्या भाकरी सोडून चटणी भाकरी खाऊन जगणारा हा गरीब माझा आमदार बिलकुल संत आहे, बिलकुल त्यागी आहे. कधीही परदेशवारी नाही, कधी सहकारात ढवळाढवळ नाही, कधी कुणाचा 1 रुपया हे कुठला नेता खात नाही. कधीच आम्ही कधी म्हणणार नाही कुठला नेता भ्रष्टाचारी, कधीच नाही. फार त्यागी माणसं आहे. आणि यांचा त्याग म्हणून तर आपला देश सुजलाम सुफलाम, आपला हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होतोय मित्रांनो. आणि यांच्या त्यागामुळे तर दररोज एक कांड बाहेर येत आहेत, क्राईम बाहेर येत आहे, घोटाळे बाहेर येतात. पीक विमा, अमुक दमुक, हायवा, राख माफिया, वाळू माफिया, भूखंड माफिया, क्राईम, काय चाललंय. अरे अंजली दमाने त्यांनी सांगितलं की त्यांना काही महिला येऊन भेटल्या, त्यांनी सांगितलं की म्हणे आमच्या लाडक्या बहिणी माता भगिनींची सुद्धा वाकड नजरे त्यांच्याकडे पाहिलं जात. दमाने अजून एक शब्द गंभीरपणे सांगितलेला की ते वापरून त्यांना पुन्हा घरी सन्मानानं आणून सोडलं जात. त्याने आवाज केला तर शांत बस, आवाज नाही करायचा. हे त्यागी माणसांचं काम आहे मित्रांनो. आणि म्हणूनच आता आज संतोष देशमुखचा परिवार त्यांना जाऊन भेटणार आहे. शास्त्रीजी तुम्ही त्यांना आधार द्या. आणि मला शास्त्रींचं जाहीरपणे अभिनंदन हे करावं वाटतं की शास्त्रीजींना कुठतरी नंतर थोडस पश्चाताप झालेला आहे. आणि त्यांनी पुन्हा काल वेगळा खुलासा केलेला आहे की माझं कुठल्याही गुन्हेगारांना समर्थन हा बिलकुल विषयच नाही, मी समर्थन देणार नाही गुन्हेगारांना. वाल्मिकांना समर्थन देणं का त्यांनी त्याला तर संबंधच येत नाही, मी ओळखत सुद्धा नाही. म्हणजे हे असा प्रकार आहे मित्रांनो. हा महाराष्ट्र शांतपणे विचार करतोय, महाराष्ट्र हे राजकारण बघतोय आणि हे सगळं देवेंद्रजी फडणवीस पाहतायत काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये. आम्ही तर म्हणतो त्यांना तुम्ही पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद एकदाच देऊन टाका त्या महाराष्ट्र ह्या बीड जिल्ह्याचं. आणि त्यांना एक सांगा अजितदादा की बाबा फक्त आमचं लक्ष राहील म्हणावं की यापुढे या बीड जिल्ह्यामध्ये कोणता क्राईम होता कामा नाही, कोणता स्कॅम होता कामा नाही, कोणाचा भूखंड हडप करता कामा नाही, कोणाचा खून होता कामा नाही, कोणाचा बलात्कार होणार नाही, कोणाला खंडणी मागणार नाहीत. आणि कुठेही कोणत्याही अगदी सुजलाम सुफलाम जसं बारामतीचा हरित क्रांती विकास झाला तसा विकास या बीड जिल्ह्याचा करणार अशी या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना अजितदादांनी तंबी तर दिलेलीच आहे. दादानी तर हे सुद्धा सांगितलेलं आहे, अरे बाबानो तुमचे पापावर पांघरून घालून घालून माझी चादर माझं पांघरून फाटून गेलेलं आहे. दादा नुसतं पांघरून नाही फाटलं तर सगळं आभाळ फाटलेलं आहे. कुठं कुठं ठिगळ लावणार आहेत तुम्ही. आणि जाहीरपणे त्यांनी तंबी दिलेली आहे. पण आता हे जे आता मीडिया सुद्धा कणी बरंच ट्रायल करत आहे. आता खरं म्हणत तर आता म्हणताना शास्त्रीजींनी काय परदेशला जाऊ नये का? बिलकुल जायला पाहिजे. आपलं जग किती सुंदर आहे पाहायला पाहिजे. याच्यात काय वाव आहे? त्याचे सुद्धा फोटो काल टीव्हीला दिवसभर चालू होते मित्रांनो. आसाराम बापू हेलिकॉप्टरमध्ये फिरलेले तुम्हाला चालतात. अनेक साधू संत जे हेलिकॉप्टरच प्रवास करतात. आजकाल ते साधन आहे. जातात परदेशला, बघून येतात तिथली संस्कृती काय आहे, बघून येतात तिथलं अध्यात्म काय आहे, बघून. आणि का नाही जायला पाहिजे? जायलाच पाहिजे, बघायलाच पाहिजे.
या जगात काय काय ज्या ज्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत, ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी ते साधू संतांनी पाहिलं तर यात बिघडलं कुठं? ते गुत्त काय फक्त नेत्यांनाच ऐश करायला दिलंय का? घरात एक बायको, फार्म हाऊसवर एक बायको, मुंबईला एक बायको, पुण्याला एक बायको, परदेशला एक बायको, 5-5 बायका. हे गुत्त काय फक्त राजकारण्याने दिले? त्यागी माणसांना दिले? योगी आणि भोगी, त्यागी भोगी, प्रचंड त्याग, यावर आता मंथन सुरू झालेल्या विचारवंतांचं. काही काही विचारवंत आपल्या टकल्यावरचे केस उपटुपटू परेशान आहेत मित्रांनो. सुन्न झालेला आहे महाराष्ट्र की आज. आणि सगळ्यात महत्वाचं मी जे एक गोष्ट प्रामुख्यानं सांगतोय की तुमचा ह्या सगळ्या गोष्टीमधून फोकस हलतोय तो संतोष देशमुखच्या हत्येपासून. त्या परिवाराच्या यातना, त्या परिवाराच्या भावना. काल मला अनेक मराठा समाजाच्या नेत्यांचे आणि अनेक कार्यकर्त्यांचे प्रत्येक शहरातून अनेक फोन आले. त्यांनी सांगितलं की अरे बाबांनो, आमच्या समाज हा एवढा प्रगल्भ समाज आहे. अनेक समाजांनी मला सांगितले की आम्ही त्यांच्या मुलांना दत्तक घेतो. आम्ही आमच्या शहरातून त्यांना एक एक परिवारानं जर 1,000 रुपयाची मदत किंवा 100 रुपयाची जरी मदत केली तर कोट्यावधी रुपये जमून आम्ही त्या परिवाराला आम्हाला द्यायचा आमचा मानस आहे. म्हणून आम्ही आता लवकरच संतोष देशमुख परिवारांना त्यांना सांगणार की बा तुमचे अकाउंट नंबर त्यांना द्या, फोन पे नंबर. त्यांना ज्यांना कोणाला त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाला मदत करायची त्यांना करू द्या. करतायत. प्रकाश सोळंकींनी माजलगाव मधून लाखो रुपये जमा करून दिले. असे अनेक लोक आहेत. कित्येक शहरामधून मी म्हणलं बाबा हे तुम्ही तुमच्या लेवलचा प्रश्न आहे, तुम्ही डायरेक्ट संतोष देशमुखच्या परिवाराशी संपर्क करा आणि तुम्हाला जे काही त्यांना त्या परिवाराला मदत करायची बिलकुल करा. आता इथं मदत करण्यामध्ये सुद्धा चढावड चांगली गोष्ट. ही एक चांगली संस्कृती निर्माण व्हायला लागली या महाराष्ट्रामध्ये. एखादा परिवार जर असा पीडित झाला तर त्या परिवाराला मदत करण्यासाठी अनेक संस्था, अनेक कंपन्या, अनेक मोठे मोठे अधिकारी, अनेक मोठे मोठी लोक, अनेक बिल्डर्स असे पुढे यायला लागलेले. आणि सकारात्मकतेचं दर्शन आहे मित्रांनो. आणि नक्कीच त्यांना यश मिळेल आणि त्या मुलांचं शिक्षण चांगलं होईल. आणि आता मन सुद्धा आज त्यांना काय मदत करता हाय बाहेर आल्यास ते भेटून बाहेर आल्या सांगतील धनंजय देशमुख आपल्याला. आणि चांगली गोष्ट आहे, याच्यात कोणताही भाग नाही. कदाचित याच्यातून जर म्हणताना काही प्रायश्चित्त म्हणून जर त्यांना काही त्यांना वाटलं की ह्या कुटुंबाला आपण आधार दिला पाहिजे तर बिलकुल द्यायला पाहिजे. यात कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण म्हणजे जो बुन से गई वो हाउस से नहीं आती. एक वाक्य संत परंपरेला कडे आता लोकशंकेच्या नजरेनं पाहायला लागलेले. कारण याच्यात जर काहीच बोलले नसते, नुसती भेट झाली असती, त्यांनी आशीर्वाद दिला असता किंवा येणाऱ्या प्रत्येक भक्ताला माझा आशीर्वाद आहे, संपलं. इथं विषय एवढं त्याच्यावर मीडिया ट्रोल होण्याची काहीच गरज नव्हती. बरं महंत इथे नाही थांबले. महंत पुढा सुद्धा म्हणले की त्यागी माणसं असतात, प्रचंड त्याग असतो त्यांचा. ते प्रत्येक म्हणल्याबरोबर प्रत्येक शहरातल्या माणसाला आपला आमदार, आपला खासदार, आपला लोकप्रतिनिधी काय काय दिवे लावतो, काय काय लफडे करतो, कुठं कुठं खातो, हे सगळं कसं असते. डोळे दाखवून किती जरी मी पुन्हा पुन्हा तेच बोलते की किती जरी दूध पित असला अख्ख्या महाराष्ट्रात त्या चर्चा असते त्या नेत्याची काय काय लफडीत काय काय प्रकरणे कुठं कुठं खातोय, कुठं कुठं भ्रष्टाचार करतोय हे जाहीर असते. हे काय लपून राहणार. आज त्याच्या जवळ असलेला नेता उद्या त्याला कुठंतरी दुसरं तिकीट मिळेल की तो बाहेर येतो, दुसऱ्या पक्षात जातो की लगेच त्या पक्षाच्या नेत्यांचे काय काय भानगडीत सगळ्या बाहेर काढतो, स्टेजवर काढतो, वाभाडे काढतो, चक्क वाभाडे कपडे काढतो. थोडक्यात बोलायचं म्हणजे हे राजकारण. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतो की यामध्ये सगळ्यात महत्वाचं की या सर्व जे काही आज बीड जिल्ह्याचं नाव बदनाम व्हायला लागलं याचा फार मोठा परिणाम तिथल्या कुठंतरी मला असं वाटतं की आर्थिक व्यवस्थेवर होईल का, आणि व्हायला नाही पाहिजे. कारण तिथल्या व्यापारींना, तिथल्या राहणाऱ्या लोकांना आज जे लोक पुण्या मुंबईत राहतात, काही मला पुण्याहून फोन आले, काही मुंबईहून फोन आले. अहो म्हणले
दादा आमच्या जिल्ह्याचं नाव किती बदनाम व्हायला, आमच्या परळीचं नाव किती बदनाम व्हायला लागलं. कोण करतंय? मीडिया करते. मीडियाचा काय दोष आहे? मीडियाला जिथं जिथं काही असं अनाधिकृत वाटेल, मीडियाला जिथं जिथं काही असं क्राईम वाटेल, मीडियाला जिथं जिथं इथं शोषण झालेलं वाटेल, मीडियाला जिथं जिथं वाटतं की इथं भ्रष्टाचार होतोय, मीडियाला जिथं जिथं वाटतं की आपल्या लोकशाहीत संविधानाला घटने जो अधिकार दिलेला लोकशाही संवर्धनाचा त्यामध्ये कुठेतरी कोणाला गालबोट लागते, कुठेतरी समाजामध्ये ते निर्माण होते. जिथं वाटतं तिथं मीडिया बोलणार आणि मीडियाचं कामच आहे ते. शेवटी मीडिया म्हणजे लाखो प्रतिनिधींचा एक प्रतिनिधी की जो स्पष्ट बोलून लोकांमध्ये त्या प्रश्नांची उकल विश्लेषण पद्धतीनं करतो तो मीडिया. आणि मित्रांनो, मला पुन्हा तुम्हाला सांगावं वाटतंय की नामदेव शास्त्री महाराज, धनंजय मुंडे यांच्यावर जो मीडिया जास्त फोकस व्हायला, तर कुठंतरी इकडून आता संतोष देशमुखच्या हत्येच्या गुन्हेगाराच्या शिक्षेपासून तो फोकस कन्वर्ट होतोय का अशी भीती आता वाटायला लागली. कारण ह्याचा कुठेतरी तपासाचा परिणाम नाही झाला पाहिजे. कुठेतरी मुख्यमंत्र्यावर प्रेशर, अजितदादावर प्रेशर, उपमुख्यमंत्र्यावर प्रेशर, राजकारणी माणसावर प्रेशर, अरे भाई एवढ्या समाजाला दुःख तर आपलं मतदान जाईल का? कारण कोणताही समाज, कोणताही मंत, कोणते साधू संत कधीही गुन्हेगाराचं समर्थन करणारच नाही याचं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. भावनेच्या ओघात काही गोष्टी बोलून गेलेल्या असल्या तरी या सर्व महाराष्ट्राच्या जनतेने समजून घ्यायला पाहिजे की त्याच्या मागची त्यांची भूमिका काय होती. फक्त एका भूमिकेचं महाराष्ट्राच्या जनतेला दुःख नक्कीच झालेलं आहे की त्यांनी सांगितलं की हे संतोष देशमुख हत्येचं प्रकरण घडायच्या अगदी त्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा विचार झाला पाहिजे की त्यांची ही अशी मानसिकता का झाली याचं चिंतन झालं पाहिजे. आता त्या गुन्हेगारी करणाऱ्या टोळीच्या मानसिकतेवर विचार होण्यासाठी एखादी समिती बसवावं लागेल. त्यांच्याही मनाचा विचार केला पाहिजे की त्यांना एक चापट बसली, व्हिडिओ व्हायरल झाला, बदनामी झाली आणि त्याची शिक्षा संतोष देशमुखच्या निर्मम म्हणजे एक अमानुष हत्येमध्ये झाली की ज्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, तर आज ज्या संतोष देशमुखचा परिवार त्यांना भेटायला जाईल त्यावेळेस महंतांनी त्यांना सुद्धा धीर द्यावा, त्यांचं सुद्धा समुपदेशन करावं, त्यांना सुद्धा आत्मिक शक्ती, आध्यात्मिक शक्तीचे 4 डोस द्यावे. आणि जसं धनंजय मुंडेंना तुम्ही आशीर्वाद दिला तसा त्या परिवाराला सुद्धा आपण आशीर्वाद दिला पाहिजे. आणि त्यांच्या समर्थनार्थ की भगवानगड पाठीशी खंबीरपणे उभा आहे संतोष परिवार असं जर म्हणलं तर महनजी आज ही महाराष्ट्रातली 14 करोड जनता तुमचं भक्त म्हणून तुम्हाला सल्यूट करेल, तुम्हाला सलाम करेल, तुम्हाला नमस्कार करेल, तुमच्या पाया पडेल, तुम्हाला लीन होईल. म्हणून यापुढे या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझं एकच सांगणं की मित्रांनो, कुठेतरी हे जे क्राईम झालेला, जी हत्या झालेली आहे त्या हत्येचं प्रकरण कुठेतरी मागं पडून दुसरेच विषय चर्चेला जाऊन फोकस तिसरीकडे हालून कुठेतरी तपासावर परिणाम होऊन तर हे लोक निर्दोष सुटले तर पुढे काय? हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या कमेंट्स जरूर लिहा, तुमच्या भावना जरूर लिहा. तुमच्या कमेंटचा मी आदर करतो. मी प्रत्येक कमेंट्स वाचतो. फक्त प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्या इतका आपण वेळ या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाला आपण फक्त प्रत्येकाचे कमेंट्स, एक काही कमेंट्स मी सोडत नाही. प्रत्येक कमेंट्सचा मी अभ्यास करतो. आणि तुम्ही जे काही सूचना देता आणि तुम्हाला जर वाटलं की मी खोटं बोलतोय, मी काही चूक बोलतोय, तर तुम्हाला माझ्यावर शाब्दिक टीका करायचा बिलकुल अधिकार आहे मित्रांनो, आणि तुम्ही करू शकता. तर तुम्हाला लोकशाहीत घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्याला लोकशाहीचा जो अधिकार दिलाय तो आपल्याला बजावायचा आहे. आणि म्हणून हे कमेंट्स जे युट्यूबने त्यांचा आपण आभार मानले पाहिजे की तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं एक व्यासपीठ दिलेलं आहे.
फक्त विचार मांडताना कोणत्याही धर्माच्या भावना नाही दुखावल्या पाहिजेत, कोणत्या संतांच्या भावना नाही दुखावल्या पाहिजेत, कुणाचा वैयक्तिक भावना नाही दुखावल्या पाहिजे, याचा थोडा हात जोडून प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि तुम्ही तुमचे मत स्पष्ट मांडू शकता, फक्त कमरेच्या खालची भाषा नका वापरू, एवढंच माझं तुम्हाला हात जोडून सांगणं आहे. आणि मित्रांनो, एक व्हिडिओ करण्या बघा, आमचा उद्देश एकच आहे, फक्त जे काही घडतंय त्याचं आम्ही आमच्या पद्धतीनं केलेलं हे विश्लेषण, त्याला रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल बांधलेलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही कोणाच्या संतांच्या विरोधात नाही, कोणत्या महंतांच्या विरोधात नाही, कोणत्या जातीच्या विरोधात नाही, कोणत्या धर्माच्या विरोधात नाही, कोणत्या नेत्याच्या विरोधात. हे मी का सांगतो, कोणी गैरसमज करून घेऊ नका, कारण याच्यामधून एकच आपल्याला करायचं असतंय, जे काही आपल्याला आपल्या छोट्या बुद्धीला वाटतं ते आपण आपल्या पोटात ठेवण्यापेक्षा सांगून मोकळं व्हावं. दिवस चांगला जावं, शांतपणे विचार करा, व्यवस्थित कमेंट लिहा. बघूया आता संतोष देशमुखच्या परिवाराला नामदेव शास्त्री काय सांगतात, काय उपदेश करतात. आणि माझी पुन्हा एकदा शास्त्रींना विनंती की शास्त्री, तुम्ही ह्या सगळ्या परिवारांना भेटा. हे जेवढे काही बीड जिल्ह्यातले म्हणजे ज्यांच्यावर कुटुंबावर परिणाम झाला, ज्यांच्या घरातला करता माणूस गेला, अशा प्रत्येक परिवाराला जर त्यांना जर भेटले तर नक्कीच शास्त्रीजी तुम्हाला मदत करते. आणि शास्त्रीजी एक शेवटी कसं असतंय बघा, त्यांनी ज्ञान वाटतात, कारण एक ऐश्वर्य संपन्न गड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक समाजाचं आदरस्थान आहे. त्यामुळं इथं कुठलाही समाजाचा विचार न करता ज्यांच्यावर अशा काही ज्यांना असं काही ज्यांनी भोगले सोसले, अशा लोकांनी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जरूर जावं आणि त्यांचे अमृतरूपी 4 शब्द तुमच्या कामाला येऊन तुमचं सुद्धा जीवनाचा कल्याण व्हावं, याच भावना मी ठेवतो. तुमच्या कमेंट जरूर लिहा मित्रांनो, वाट पाहतोय तुमच्या कमेंटशी. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.